बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। आज थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार। अखेर रक्षाबंधनचा हप्ता सुरू झाला। लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा होणार, पण हे वीज बँकेचे खाते चालणार नाही। या वीज बँकेमध्ये 3000 रुपये जमा होणार नाहीत। अखेर सरकारने लाडक्या बहिणीचं म्हणणं ऐकलं। मागच्या वर्षी रक्षाबंधनला 3000 रुपये दिले होते, त्याचप्रमाणे ह्या वर्षी देखील 3000 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी यांनी केलेली आहे। पुन्हा एकदा 3500 कोटीच्या चेकवर देखील सही केलेली आहे। पण लक्षात घ्या, हे पैसे सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही। यावेळेस 2 कठोर नियम लावण्यात आले आहेत। रक्षाबंधनच्या हप्त्यासाठी 2 महत्त्वाचे नियम देखील लागू करण्यात आले आहेत। आता ज्या बहिणी या नियमात बसतील त्यांना 3000 रुपये मिळणार आहेत। आता कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना 1 रुपयाही मिळणार नाही, याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासोबतच एक बँकेचा विशेष नियम देखील आलेला आहे, ज्यामुळे आता तुम्हाला वीज बँकेमध्ये अजिबात पैसे भेटणार नाहीत। कारण का पैसे भेटणार आहेत याचं कारण देखील आता समोर आलेलं आहे। रक्षाबंधनच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणीच्या 2 वेगवेगळ्या याद्या आता तयार झाल्या आहेत। पहिल्या यादीत नाव असणाऱ्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत, तर दुसऱ्या यादीत नाव असणाऱ्या बहिणींना 0 रुपये मिळणार आहेत। रक्षाबंधनच्या हप्त्यानिमित्त वितरणाचं वेळापत्रक तयार झालेलं आहे, ज्यामध्ये 3 दिवस 12 दररोज 12 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। आज उद्या पाहायला गेलं तर परवा टोटल तुम्हाला 12+12+12+ असे 36 जिल्ह्यामधून वाटप होणार आहे। याची प्रशासनाकडून यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। तसेच प्रशासनाकडून 20 बँकांची एक यादी जाहीर देखील झालेली आहे। या बँकेत कुठल्याही प्रकारे पैसे येणार नाहीत असं देखील सरकारकडून आता सांगण्यात आलंय। जर तुमचं खातं या बँकेत असेल तर तुम्हाला देखील सावध राहायचं काम करावं लागणार आहे। आता कोणत्या बँकेत हप्ता येणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणकोणती बँकेत जाऊन कामे करावी लागणार आहेत, याची देखील संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। पण या बँकेत अजिबात येणार आहेत, कोणत्या वीज बँकेमध्ये पैसे येणार आहेत त्याची लिस्ट देखील आपल्याकडे आलेली आहे। त्यात लाडकी बहिणीचे भरपूर खाते उघडलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी या योजनेतून बँका उघडल्यात, पोस्टात खातं असणाऱ्या माता भगिनींना एक अर्जंट सूचना देखील आलेली आहे। तुमचं खातं आता रक्षाबंधन हप्त्यासाठी चालेल का हे देखील तुम्हाला पाहून घ्यावं लागणार आहे। रक्षाबंधनचा हप्ता आलेला आहे, कारण की पडताळणी देखील सुरू होते, त्यामुळे हप्ता यायला थोडासा लेट देखील झालेला आहे, उशीरतोड देखील झालेला आहे। पण पडताळणी संपूर्ण झाली आहे, त्यामुळे 50 लाखहून अधिक महिला या योजनेच्या बाहेर गेले आहेत। त्यातच आणखी 2 नियम आता महिलांसाठी लाडक्या बहिणीसाठी लागू केलेले आहेत। त्यामुळे आता तुम्हाला पैसे येणार की नाही तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल। त्यामुळेच आज व्हिडिओमध्ये कोणत्या बहिणींना, कोणत्या माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या बहिणींना 3000 रुपये मिळणार, कोणत्या वीज बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। लाडक्या बहिणींनो, या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर एक फ्री मध्ये लाईकचं बटन दिसतं लाडक्या बहिणींनो, ते लाईकचं बटन दाबा। चॅनलला नवीन असेच आपल्या लाडक्या बहिणीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब देखील करून ठेवा, कारण की अशाच नोटिफिकेशन कधी हप्ता येणार, तारीख काय, टाइम काय आणि तुम्हाला बँकेत काय काय महत्त्वाचे अपडेट येतात याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलचं बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवायचं आहे। त्यामुळे माझा व्हिडिओ पडला की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पर्याय उघडा होईल। आता कोणत्याही क्षणी तुमच्या लाडक्या बहिणीला 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज देखील येणार आहे, पण यासाठी 2 कठोर नियम लागू केले आहेत। रक्षाबंधनचा हप्ता सर्व बहिणींना सारखा येणार नाही, तसेच तो वीज बँकेत देखील येणार नाही। कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येऊ शकतो आणि जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमच्या बँकेचा खात्याचा प्रॉब्लेम देखील होऊ शकतो। तुमचं ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेचं खातं त्यामध्ये व्यवस्थित आहे का ते पाहून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय बंद करू नका व्हिडिओ, अन्यथा बाकीच्या महिलांना पैसे येतील, नंतर तुम्हाला पैसे येणार नाहीत, मग तुम्ही रडत बसाल। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा। सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैशाचं वाटप सुरू करण्यात आलंय, सकाळपासूनच कोणत्या महिलांना पैसे जमावायला सुरू देखील झालेत। अनेक माझ्या लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज देखील येत आहे।
अनेक महिलांनी माननीय आमदार, दुसरं पाहायला गेलं तर आमदार साहेबांचे जे भाजपचे आमदार आहेत आणि जे बीजेपीचं सरकार आहे त्यामध्ये मुख्यमंत्र्याचे देवाभाऊचे देखील आभार मानलेत. नंतर उपमुख्यमंत्री दोघांचे अजितदादा पवार असेल, नंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, या दोघांचे आभार देखील मानले आहेत. त्यामुळं अनेक लाडकी बहिणीच्या अकाउंटमध्ये 3,000 जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे. कोणत्या 20 बँकेमध्ये पैसे येणार आहेत त्याची लिस्ट देखील आपल्याकडे आलेली आहेत. अनेक लाडक्या बहिणी पाहत होतं, आम्ही या जिल्ह्यातून बोलतात, त्या जिल्ह्यातून बोलतात, माझ्या अकाउंटवर पैसे आले नाहीत. तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलतायत, तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झाले की नाही, पटकन कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. आता पोस्ट खात्याचा देखील एक प्रॉब्लेम झालाय, तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे, तसेच कोणत्या महिलांनी अपात्र करण्यात आलेलं आहे, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. लाडक्या बहिणीचा रक्षाबंधनाचा सण डबल गोड व्हावा म्हणून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. ते म्हणजे लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देण्याचा आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी देण्यात आला आहे. म्हणजे जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रितपणे जमा सुरू होणं झालेलं देखील आहे. राज्याचे पूर्वी माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आग्रही मागणीमुळे हा हप्ता सुरू देखील झाले, अशी माहिती देखील आता समोर येत आहे. कॅबिनेटची बैठक सुरू झाली. शिंदे साहेबांनी आदेश दिला. बहिणींची जी योजना आहे ती आता कॅबिनेटची झाली, तर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे शिंदे साहेबांनी सांगितले की आता लाडक्या बहिणींना 2 हप्ते द्यायलाच लागतील. त्यामुळे अर्जंटमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तुमच्या मोबाईलवर SMS आलाय का ते देखील तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये 12 जिल्ह्याची पहिली यादी त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. आता तुमच्या यादीमध्ये जर तुमचं जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आज कोणत्याही क्षणी पैसे येणार आहेत. आता 12 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आणि प्रत्येक पाहायला गेलं तर 12 जिल्ह्यामध्ये 3 टप्पे केले जाणार आहेत आणि 3 दिवसामध्ये तुम्हाला रक्षाबंधनची जी फी आहेत ते देखील भेटणार आहेत. आता दुसरं पाहिलं तर प्रत्येकच्या बँक खात्यामध्ये पैसे देखील येणार, फक्त 20 बँका खात्यामध्ये येणार आहे. आता जे कुठल्या 20 बँकेची लिस्ट आहे ती लिस्ट देखील आमच्याकडे आलेली आहे. तर त्या 20 बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला अजिबात पैसे येणार नाहीत. पोस्टाचं खातं असलं तर तुमचा पोस्टामध्ये देखील खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. पोस्टाच्या खात्याबाबतीत हा प्रॉब्लेम देखील मागील महिन्यापासून सुरू झालेला आहे. त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पैसे यायला थोडा अडथळा देखील निर्माण होत आहे. त्यामुळे पोस्टात खातं असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण 12 जिल्ह्याची लिस्ट देखील आलेली आहे आणि 20 बँका कोणत्या आहेत त्यांना लाडक्या बहिणीच्या यादीतून वगळण्यात आलेल्या आहे. त्यांची महत्त्वाची यादी देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण पोस्टाच्या खात्याविषयी देखील सांगणार आहोत. बघा, आता 12 जिल्हे सगळ्यात पहिले घेण्यात आले आहेत, नंतर तुम्हाला त्याच्यानंतर 12 जिल्हे भेटणार आहेत आणि त्याच्यानंतर 12 जिल्हे, असे टोटल 36 जिल्हे घेण्यात येणार आहेत. त्यानंतर 20 बँका कोणत्या आहेत की ज्याच्यात पैसे येणार आहेत आणि पोस्ट बँकवाल्यांनी देखील काय करायचं आहे. आता बघा, 12 जिल्हे ज्या प्रशासनाची त्याची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हा आहे. यवतमाळ जिल्ह्यातून तुम्ही जर बोलत असाल, तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच कमेंट करा. त्यानंतर दुसरा जिल्हा तो म्हणजे वाशिम, त्यानंतरचा पुढचा जिल्हा हिंगोली, त्यानंतरचा पुढचा जिल्हा परभणी, त्यानंतरचा जिल्हा रत्नागिरी, त्यानंतर पुढचा कोकण विभागातला जिल्हा तो म्हणजे सिंधुदुर्ग, त्यानंतरचा जिल्हा चंद्रपूर, त्यानंतरचा पुढचा जिल्हा गडचिरोली, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यात त्याने विशेष लक्ष देखील मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्याकडे देण्यात आलेलं आहे. आणि नाशिक विभागातील पाहायला गेलं तर जळगाव असेल, त्यानंतर अहिल्यानगर असेल, अहिल्यानगर विभागातील त्या ठिकाणी मोठा जिल्हा, त्यामुळे यामुळे प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यानंतर सोलापूर, पुणे विभागातील तो जिल्हा घेण्यात आला आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सुद्धा पुणे विभागातून घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये हे पैशाचं वाटप होणार आहे. त्यानंतर साधारणपणे या 12 जिल्ह्यांमध्ये पैशाचं वाटप देखील होणार आहे आणि 20 बँका कोणत्या आहेत त्यामध्ये पैसे येणार नाहीत त्याची यादी देखील आपल्याला समोर आलेली आहे. आणि 20 बँकांमध्ये कोणकोणत्या बँका आहेत ते देखील आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. पण आता बऱ्याचशा महिलांचं बँक खातं आहे, तर आता तुम्ही कोणकोणत्या बँकेत तुमचं खातं आहे लगेच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आता तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे. बऱ्याचशा बहिणीचं बँक खातं आहे ते म्हणजे बँक ऑफ बडोदामध्ये, काही जणांचं सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये, तर काही जणांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, काही जण इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये, तर काही जणांचं पंजाब अँड सिंध बँकेमध्ये, काही जणांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, तर काही जणांचं खाजगी बँकामध्ये देखील खातं खोललेलं आहे. आता तुम्ही कमेंट करायला विसरू नका, कारण की 20 बँका अशा सापडल्यात जिथे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. मग कोणत्या त्या 20 बँका आहेत की जिथे पैसे जमा होणार नाहीत ते देखील लक्षपूर्वक आहे का, अन्यथा तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. माता भगिनींनो, जे काय केले की गावात तालुक्यात जिथे
जिथे जिथे ज्यांना पॉसिबल होईल त्यावेळेस योजना सुरू झाली आणि तिथे काय होतं, पहिलं पतसंस्थेमध्ये खाते काढून टाकलेलं असतं. काही जिल्हा ग्रामीण बँक आहेत, काही ग्रामीण बँक आहेत ज्याची छोट्या छोट्या खेड्याच्या ठिकाणी शाखा आहेत, तिथे खाते उघडले असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम देखील येणार आहे. ज्या पतसंस्था असतात किंवा ग्रामीण बँका असतात किंवा पीडीसी किंवा डीडीसी बँक म्हणजे डिस्ट्रिक्ट बँक असतात, तर या बँकेमध्ये बऱ्याच वेळा आधार लिंकिंगची फॅसिलिटी नसते आणि काही पतसंस्था जर अशा असतात ज्याचा स्वतःचा आयएफसी कोड देखील नसतो तर दुसऱ्याच्या बँकेचा आयएफसी कोड वापरत असतात, तर अशा प्रकारचे महत्वाच्या बँकेतून देखील लिस्ट आलेले आहे. आता त्या बँका रडारवर आलेत. काहींनी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये देखील खाते उघडले आहेत. सुरुवातीला तेथे पैसे आले असतील पण इथून पुढे पैसे येणार नाहीत असे सक्त निर्देश देखील आता सांगण्यात आले आहेत. आता काही ठिकाणी काही महिलांनी स्मॉल फायनान्स बँक आहेत तर त्या अशा प्रकारच्या बँकेमध्ये देखील लाडक्या बहिणींनी खातं उघडलेलं आहे. आता आधार लिंकिंगची फॅसिलिटी देखील आलेली आहे. आता कोणत्या लाडक्या बहिणींना आधारची फॅसिलिटी आली आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा. लाडक्या बहिणीसाठी एक प्रॉब्लेम देखील आलेला आहे. कोणता प्रॉब्लेम आलेला आहे? पोस्टामध्ये बऱ्याच वेळा काय झालं जातं, लाडक्या बहिणीचे पैसे जमा होतात पण त्यांना मॅसेज देखील येत नाही. त्यासाठी तुम्ही पोस्टाच्या मिस कॉल नंबर जो आहे तर त्या मिस कॉल नंबरवरती तुम्ही फोन देखील करू शकता आणि तुमच्या मोबाईल रजिस्टर आहे का, मोबाईल नंबरवर तुम्ही मिस कॉल दिला तर त्या बँकेला कळतं का हे देखील तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारचे काही नंबर्स आहेत त्याच्यामध्ये बघा 155299 म्हणजे हा एक प्रकारचा नंबर आहे, तुम्ही नोट करून ठेवू शकता. 155299 या नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या खात्याची माहिती देखील तपासू शकता. त्या पोस्टातील किती पैसे आलेत, किती काढले गेले, सगळी तपासणी देखील तुम्ही करू शकता. बऱ्याच वेळचा जो मेसेज येत नाही हा प्रॉब्लेम देखील होत असतो. मग महिलांना असं वाटतं की आम्हाला पैसे जमा झालेत की नाही. अशाच पद्धतीने ज्या कोणत्या ना कोणत्या बँकेत पैसे येणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता पोस्टात 100% पैसे येणार. या व्यतिरिक्त ज्या बँका नॅशनलाइज बँक आहेत म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, नंतर इंडियन ओव्हरसीज बँक असेल, पंजाब बँक असेल, ज्या 12 नॅशनलाइज बँक आहेत त्यामध्ये 100% पैसे येणार. आणि पोस्टात तर तुमचं 100% खातं आहे तर या बँकेत पोस्टामध्ये देखील पैसे येणार आहे. दुसरं पाहिलं तर HDFC, ICICI, कोटक महिंद्रा या बँकेत देखील पैसे येणार आहेत. फक्त ज्या पतसंस्था आहेत, मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी आहेत किंवा जिल्हा ग्रामीण बँक आहेत, अशा ज्या बँका आहेत ज्यांना स्वतःचं विलिनीकरण झाले आहेत अशा प्रकारच्या बँकाचा प्रॉब्लेम देखील या ठिकाणी येणार आहे. लवकरच तुम्हाला देखील 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी माहिती आता समोर आली आहे. तुम्हाला मेसेज आला का नाही हे देखील तुम्ही नक्की कमेंट करा. कोणत्या भागातून व्हिडिओ बघत आहात आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.